महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत सागर या निवासस्थानी ओबीसी समाजातील मायक्रो घटकातल्या बेरड व रामोशी समाजाचे विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी देशाचे वन, वायू व पर्यावरण केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। व्यासपीठावर राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, ओबीसी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय गाते, समाजाचे दौलत नाना शितोळे, अॅडव्होकेट सुरेश गस्ती, समाजाचे ज्येष्ठ नेते बाबूराव अण्णा जमादार, अंकुश जाधव, चंद्रकांत खोमणे आदी उपस्थित होते। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळात कर्ज वाटपासाठी जामीनदार आदींसह जाचक अटी रद्द करून समाजातील गरजवंतांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध व्हावे। आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जीवनावर महाराष्ट्र सरकारने चित्रपट निर्मिती करावी, जेणेकरून नव्या पिढीला आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा इतिहास समजेल। जाचक अटी शिथिल करून जातीचे दाखले तथा जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी शासन आदेश व्हावेत। केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह प्रमुख मान्यवरांचा बेरड व रामोशी समाजाच्या वतीने घोंगडी आणि कुऱ्हाड देऊन सत्कार करण्यात आला। या बैठकीस बसवराज मामा गुजले, संदीप विजापुरे, रवी कावळे, विलास पोतू आदींसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून बेरड व रामोशी समाजातील विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।